Hello everyone. In the last lecture, we have completed the poem number 2.2. The name of the poem is The Soar. So, dear student, in today's lecture, we are going to discuss some brainstorming activities related to this poem. So, let us see the first activity. The first activity is there are a number of challenges a farmer in India faces. Discuss with your friend how it is possible to improve the condition of farmers. आपल्याला माहितीच आहे की भारतामधील जे शेतकरी आहेत त्यांना अनेक चॅलेंजेस त्यांच्यासमोर असतात, अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्यासमोर त्यांना फेस करावे लागतात. मग आपल्याला त्यांच्याबद्दल त्यांच्या ह्या चॅलेंजेस असतील किंवा ज्या डिफिकल्टीज आहेत त्या इम्प्रूव्हाइज करण्यासाठी, त्यांच्यामध्ये सोल्युशन आणण्यासाठी आपण कोणकोणते पॉसिबल जे कंडिशन आहे फार्मरची ते सुधारवण्यासाठी कोणकोणते पॉसिबल वे आपण त्यांना सांगू शकतो ह्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. हिअर इज द फर्स्ट कॉलम इज रिलेटेड अबाउट चॅलेंजेस फेस्ड बाय द फार्मर्स इन अँड देन सेकंड सोल्युशन्स. व्हॉट आर द सोल्युशन्स ऑफ दॅट चॅलेंजेस. त्या चॅलेंजेसच्या अगेन्स्ट कोणते सोल्युशन असू शकतं हे आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी ऑलरेडी डन इन आवर टेक्स्टबुक. पहिली ॲक्टिव्हिटी तर ऑलरेडी सॉल्व करून दिलेली आहे. फर्स्ट, वॉटर स्कॅर्सिटी. वॉटर स्कॅर्सिटी मीन्स इन मराठी पाणी टंचाई. ओके. द सोल्युशन इज रेन वॉटर हार्वेस्टिंग. सोल्युशन काय आहे त्याचं, तर पावसाच्या पाण्याचे काय केलं पाहिजे, आपण संवर्धन किंवा जतन करून ठेवलं पाहिजे किंवा साठवण करून ठेवली पाहिजे. स्टोअर द रेन वॉटर. तो त्याचं काय होईल, पाणी टंचाईवरती मात करू शकतात. देन सेकंड, क्रेडिट अँड इनडेप्टेडनेस. म्हणजेच काय, क्रेडिट म्हणजे जे पतसंस्था असतील किंवा ज्या कर्ज व्यवस्था आहेत, इनडेप्टेडनेस म्हणजे कर्जासाठी शेतकरी सतत बँकेत त्याला चॅलेंजेस असतात, सतत पैशाची टंचाई जाणवते त्याला. मग त्यासाठी पर्याय काय, टेकिंग हेल्प. द सोल्युशन इज टेकिंग हेल्प गव्हर्मेंट अँड NGOज. गव्हर्मेंटची किंवा NGO ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्याकडून मदत घ्यायची. ऑर इम्प्लिमेंट इझियर पॉलिसीज फॉर फार्मर. गव्हर्मेंटने अजून काय केलं पाहिजे की वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत त्या रिलेटेड त्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. त्यानंतर थर्ड चॅलेंजेस इज लँड इश्यूज. कधीकधी जमिनीच्या समस्या पण असतात. मग त्याच्यावरती सोल्युशन काय, द गव्हर्मेंट इंटरव्हेन्शन्स अँड सपोर्ट टू पुअर फार्मर्स. इंटरव्हेन्शन्स हिअर द वर्ड. इंटरव्हेन्शन मीन्स मध्यस्थी. म्हणजे गव्हर्मेंटने काय केली पाहिजे, मध्यस्थी करून जे पुअर फार्मर्स आहेत, जे गरीब शेतकरी आहेत त्यांना सपोर्ट केला पाहिजे. गव्हर्मेंट इंटरव्हेन्शन्स टू सपोर्ट द पुअर फार्मर्स. दिस इज द सोल्युशन ऑफ द थर्ड चॅलेंज. देन द फोर्थ वन इज क्लायमेट चेंजेस. म्हणजे हवामानात बदल झाल्यावरती कोणतं सोल्युशन, सतत हवामानात बदल होत असतो. देन द सोल्युशन इज एज्युकेशन अँड अवेअरनेस. क्रिएट एज्युकेशन अँड अवेअरनेस अमंग द फार्मर्स. सतत त्यांना त्याबद्दल त्यांचं शिक्षण दिलं पाहिजे किंवा त्याबद्दल त्यांना एक ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि त्यांच्यात अवेअरनेस निर्माण करून दिलं पाहिजे, म्हणजे ते जाणीव करून दिली पाहिजे. अँड ऑल्सो you have to suggest some farmers insurance and to take insurance. Every farmers have compulsory take insurance. प्रत्येक फार्मरने काय केलं पाहिजे, स्वतःच्या शेतीचा इन्शुरन्स काढला पाहिजे, असं एक आपण त्यांना सुचवू शकतो. देन व्हेन दे फेस दिस काइंड्स ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज. नॅचरल कॅलॅमिटीच्या अगेन्स्ट जर त्यांना जर सोल्युशन काढायचं असेल तर त्यांनी प्रत्येकाने काय केलं पाहिजे, आपल्या शेतीचा काय केलं पाहिजे, इन्शुरन्स काढला पाहिजे. देन सोशल ग्रुप. जे सोशल मीडिया ग्रुप आहेत त्याबद्दल चॅलेंजेस काय सोशल ग्रुप्स आहेत. मग त्यामध्ये सोल्युशन काय निघू शकतं आहे, फॉर्मेशन ऑफ ॲप्रोप्रिएट सोशल ग्रुप टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट गव्हर्मेंट पॉलिसीज. द फार्मर्स हू हॅव क्रिएट अ सोशल ग्रुप. In that group, they will get the information about what are the government policies to helpful for increasing their farming activity. त्या फार्मिंग ॲक्टिव्हिटीमध्ये वाढवण्यासाठी गव्हर्मेंटच्या काय इन्फॉर्मेशन मिळतात का, अशा पद्धतीने ग्रुप क्रिएट केले पाहिजेत. त्या ग्रुपमध्ये सगळी अशी माहिती मिळाली पाहिजे. देन लॅक ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी.
हे चॅलेंजेस म्हणजे काही शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी माहीतच नाही आहेत. मग त्याबद्दल सोल्युशन काय निघू शकतं? अरेंज अवेअरनेस प्रोग्रॅम लाईक कोल्ड स्टोरेज, मार्केटिंग, प्रिझर्विंग टेक्नॉलॉजी, ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजी, अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजींचं काय केलं पाहिजे, त्यांच्याशी तशा पद्धतीचे अवेअरनेस प्रोग्रॅम अरेंज केले पाहिजे. काही शेतकऱ्यांकडून खूप नाशवंत वस्तू असतात, त्यासाठी कोल्ड स्टोरेज काय आहे हे समजून सांगितलं पाहिजे. मार्केटिंग सिस्टीम त्यांची चेंज झाली पाहिजे. टेक्नॉलॉजी त्यांची प्रिझर्व करण्याची जे शेतीतला माल आहे ते प्रिझर्विंग करण्याची टेक्नॉलॉजी त्यांना समजून सांगितली पाहिजे. अशा पद्धतीचे अवेअरनेस प्रोग्रॅम अरेंज केले पाहिजेत. देन डायव्हर्सिफिकेशन म्हणजे विविधीकरण किंवा फेरबदल जे आहेत त्याबद्दल काय सांगू शकतो आपण? प्रोव्हाइड द एज्युकेशन टू द फार्मर अकॉर्डिंग टू द मार्केट डिमांड्स. सतत विविधता निर्माण होते आपल्याकडे, प्रत्येक वेळेस काही ना काही ते बदल घडतात. त्या बदलला सामोरे जाण्यासाठी कोणतं सॉल्युशन असेल? प्रोव्हाइड द एज्युकेशन रिलेटेड टू दॅट डायव्हर्सिटी अँड अकॉर्डिंग टू द मार्केट डिमांड. मार्केटमध्ये डिमांड काय चाललेलं आहे काही शेतकऱ्यांना माहीतच नसतं, आणि ते कंटिन्युअस ते त्यांचे नेहमीप्रमाणे क्रॉप्स घेत असतात. मग त्यांना मार्केटच्या डिमांड वाईज त्यांना तसं एज्युकेशन दिलं पाहिजे किंवा त्यांना प्रोव्हाइड केलं पाहिजे. अँड द लास्ट वन इज मार्केट रिस्क. अनेक वेळा मार्केटमध्ये रिस्क असते, त्यांना कधीकधी तर कमी भावाला सुद्धा त्यांचा माल विकला जातो. सो द सोल्युशन इज वी प्रोव्हाइड द नॉलेज ऑफ मार्केट टू द फार्मर. प्रत्येक फार्मरला ते रोजचं डेली मार्केट अपडेट्स त्यांना काय केलं पाहिजे, त्यांना त्याचं टेक्नॉलॉजी मोबाईल थ्रू त्यांना समजून सांगितली पाहिजे. सो दीज आर द सोल्युशन अगेन्स्ट द चॅलेंजेस फेस बाय द फार्मर. फार्मरच्या हे चॅलेंजच्या अगेन्स्ट कोणकोणते सोल्युशन्स आहेत हे तर आपण डिस्कस केलेले आहे. यू कॅन ऑल्सो यूज युअर डिफरंट सोल्युशन रिलेटेड टू दॅट चॅलेंजेस. ह्या चॅलेंजेसच्या रिलेटेड तुम्हाला कुठलं सोल्युशन अजून वेगळं सापडत असेल तर तुम्ही तिथं ॲड करू शकता. देन द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज द पोएट हॅज ऑब्झर्व्ड द सोअर क्लोजली. एक्सप्रेस इन युअर ओन वर्ड्स द रेव्हरन्स द पोएट हॅज फॉर द सोअर. इथं पोएटने काय केलेलं आहे की शेतकऱ्याचे अगदी जवळून निरीक्षण केलेलं दाखवलेलं आहे. मग या शेतकऱ्याविषयी पोएटला असणारा आदर, जो रिस्पेक्ट आहे, रेव्हरन्स आहे, तो तुमच्या शब्दात व्यक्त करायचा आहे. सो इट इज अ पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. सो यू कॅन राईट युअर ओन व्ह्यूज अबाउट पोएट्स ऑब्झर्वेशन अबाउट फार्मर. मग तुम्हाला स्वतः हेच उत्तर लिहायचं आहे, कारण हा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. आणि जे पोएटचं क्लोजली ऑब्झर्वेशन आहे फार्मरच्याबद्दल, द सोअर मीन्स फार्मर, त्या फार्मरचं ऑब्झर्वेशन कवयित्रीने काय केलं आहे हे तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायचं आहे. ओके, सो यू हॅव टू प्रिपेअर द ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, तुम्ही स्वतः प्रिपेअर ह्याचं करायचं आहे. देन द थर्ड ॲक्टिव्हिटी इज द पोएट इज प्रॉम्प्टेड to call the sower an august personality, which means one who has reached the highest position in his workplace. Explain this using the following points. First is hard work, second is perseverance, and third one is dedication. मग तुम्हाला ह्या द मिनिंग ऑफ द क्वेश्चन इज, ह्या पोएटने शेतकऱ्याला एक आदराची अशी उपमा दिलेली आहे. ऑगस्ट मीन्स रिस्पेक्ट और नोबल, एक आदर्श व्यक्तिमत्व असे म्हणून दाखवलेलं आहे. मग या शब्दाचा जो अर्थ आहे त्या अर्थामुळं कवयित्रीने इथं काय दाखवलेलं आहे की त्या शेतकऱ्याला एक उच्च स्थानी पोहोचवून ठेवलेलं आहे. मग खालील मुद्द्याच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे, तो फार्मर कसा नोबल आहे, कसा इम्प्रेसिव्ह आहे हे तर तुम्हाला स्पष्ट करायचं आहे विथ द गिव्हन पॉईंट्स, खाली दिलेल्या पॉईंटच्या आधारे. द ॲन्सर इज लाईक द सोअर इज व्हेरी हार्ड वर्किंग पर्सन. ही इज प्रेझेंट इन हिज वर्क प्लेस इवन आफ्टर वर्किंग आवर्स आर ओव्हर. हा जो सोअर आहे म्हणजेच फार्मर, ही इज अ व्हेरी हार्ड वर्किंग पर्सन. तो खूप कष्टकरी ते व्यक्तिमत्व आहे. ही इज प्रेझेंट इन हिज वर्क प्लेस इवन आफ्टर द वर्किंग आवर्स आर ओव्हर. कामाचे तास संपले तरी तो ही स्टील रिमेनिंग अँड डुईंग हिज वर्क.
इन द फार्म. कामाचे तास संपले तरी तो रात्रंदिवस तिथे काम करत असतो. ही सोज द प्रेशियस सीड अँड देन पेशंटली वेट फॉर द क्रॉप टू ग्रो ऑल द सीझन. फर्स्ट ऑफ ऑल वी डिस्कस द हार्ड वर्किंग. देन सेकंड, ही सॉ द प्रेशियस सीड्स. त्याच्याकडचे जे मौल्यवान सीड्स आहेत तो त्या जमिनीमध्ये पेरत आहे. अँड पेशंटली वेट फॉर क्रॉप्स टू ग्रो ऑल द सीझन. हिअर द प्रिझर्वन्स. तो प्रिझर्व लक्षात ठेवला त्यांनी, टाईम स्पेअर करून ठेवलेला आहे की इन अ फ्युचर ही विल सी द गुड क्रॉप्स ग्रोईंग इन हिज फार्म. त्याने ते आधीच सीड प्रिझर्व करून ठेवलेलं आहे की पुढं भविष्यात त्याला काय करायचं आहे, चांगलं पीक पाहण्यासाठी तो आता सुरुवातीला काय करतो, प्रिझर्व करून ठेवत आहे सीड. ओके, सो दिस इज द सेकंड पॉईंट, प्रिझर्वन्स. अँड द लास्ट वन इज डेडिकेशन. ही इज व्हेरी डेडिकेटेड टू वर्किंग डे अँड नाईट फॉर हिज क्रॉप्स. म्हणजेच तो डेडिकेटेड, पूर्णपणे त्याचं कसं निष्ठा आहे त्या कामाबद्दल. ही इज व्हेरी डेडिकेटेड पर्सन अँड वर्क स्टील डे अँड नाईट फॉर अ गुड क्रॉप. त्या जमिनीमध्ये किंवा त्या शेतामध्ये चांगलं पीक येण्यासाठी तो त्याचं काय करतो, डे नाईट तो काम करत आहे. सो दिस इज द डेडिकेशन ऑफ अ सोअर. ओके, सो दीज आर द 3 points यू हॅव टू राईट. यू कॅन राईट युअर ओन व्ह्यूज रिलेटेड टू दिस पॉईंट. तुमच्या स्वतःचे तुम्ही पॉईंटनुसार सुद्धा वेगळे तुमचे सजेशन्स मांडू शकता. ओके, देन द नेक्स्ट इज व्हॉट आर द रायमिंग वर्ड्स इन द पोएम. कोणकोणते रायमिंग वर्ड्स आहेत? द फर्स्ट इज लँड्स स्टँड्स. देन सेकंड इज स्टिल थ्रिल, डीप रिप, प्लेन ग्रेन, वाईड स्ट्राइड, light height, eyes skies. So these are the rhyming pairs or rhyming words used in the poem. So you can find more, you can write remaining rhyming words in your notebook. ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते राहिले असतील तर ते सुद्धा तुम्ही इथं लिहू शकता. Then next one is what is the rhyme scheme of the poem. Look at the stanza number first. Sitting in a porchway cool, sunlight I see dying fast. Twilight has turned on to rule, working hours have well nigh passed. Here, look at the last word, every sentence, every lines. Here the first word is cool, and the third line, last word is rule. So cool and rule, this is the rhyming pair. So you have to write the first line A, second line B, third line is same as a first line, so you have to write A. And then next is a fast and past, this is the rhyming pair. And cool and rule, this is the rhyming pairs. हे दोन rhyming pairs इथं आहेत. त्यामुळं पहिल्या शब्दाला आपण ए वापरला तर थर्डला पण एच वापरला, कारण दिस इज द पेअर. And the second line, the last word is fast, and the fourth line last word is past. So this is the rhyming pairs. So you have to use B, the same pair. त्या पेअरला आपण काय करू शकतो, बी हे वापरलं. सो द राईम स्कीम इज ए बी ए बी. अँड ऑल ऑफ यू आर व्हेरी फॅमिलियर विथ दॅट राईम स्कीम बिकॉज इन अ 10th स्टँडर्ड यू ऑलरेडी राईट इन द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. ॲप्रिसिएशनमध्ये तुम्हाला हे सगळं 10वीला झालेलं आहे, राईम स्कीम कशी ओळखायची असते. ओके, सो द राईम स्कीम ऑफ द पोएम इज the first stanza is A B A B. So you have to find and you have to find the remaining stanzas rhyme scheme. But all the stanzas they suggested as a A B A B. प्रत्येक राईम स्कीम तुम्हाला A B A B सापडेल, तरी पण तुम्ही सगळ्या स्टांजाच्या राईम स्कीम शोधायच्या आहेत. द नेक्स्ट which is very important part in our poem, the topic is figure of speech. The first figure of speech is alliteration. We all know that what is meant by alliteration. In the same line, the repetition of a same sound, we call that alliteration. एकाच लाईनमध्ये जर सेम साऊंड रिपीट झाला तर त्याला काय म्हणतो आपण, alliteration. Look at the example. Working hours have well nigh passed. Here in this line, the working and well, the first letter of these two words indicating W. So W sound is repeated in this line. So we call it is alliteration figure of speech.
So you can also find more example related to this फिगर ऑफ स्पीच. ह्या फिगर ऑफ स्पीचच्या रिलेटेड तुम्ही अजून एक्झाम्पल शोधू शकता. देन द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज personification. You know that the personification, the non-living words, we have to compare giving a quality of living things. सो दॅट इज कॉल्ड पर्सॉनिफिकेशन. म्हणजे निर्जीव वस्तूला सजीवाची आपण क्वालिटी हे करतो, त्याला म्हणतो आपण पर्सॉनिफिकेशन. हिअर लुक ॲट द एक्झाम्पल, सनलाईट आय सी डाईंग फास्ट. हिअर द वर्ड सनलाईट, इट इज अ इनॅनिमेट ऑब्जेक्ट. हे काय, सनलाईट हे काय आहे, एक निर्जीव वस्तू आहे. वी गिव्ह द ह्युमन क्वालिटी डाईंग फास्ट. आपण त्याला काय दिलेलं आहे, डाईंग फास्ट. सूर्य डाईंग होतो आहे म्हणजे मावळलेला आहे, म्हणजे शेवट चाललेला आहे असं ते दाखवलेलं आहे. म्हणजेच सनलाईटला आपण कशाची उपमा दिलेली तर डाईंगची. डाईंग इट इज अ वर्ड इंडिकेटेड अबाउट ह्युमन बिंग. डाय, मरणे. ओके, म्हणजे हा वर्ड कशाशी रिलेटेड आहे, माणसाशी संबंधित आहे. पण आपण तो वर्ड कोणाला इंडिकेट केलेला आहे, सजेस्ट केलेला आहे, सनलाईटला. सो हिअर इनॅनिमेट sunlight has been given the quality of animate dying fast. The quality of animate dying fast. आपण डाईंग फास्टची काय दिलेली, ह्याचे ही जी सजीवाची उपमा आहे ती निर्जीवाला दिलेली आहे. त्यामुळे दिस इज द एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. सो यू हॅव टू ऑल्सो फाइंड मोर एक्झाम्पल रिलेटेड टू दिस फिगर ऑफ स्पीच. देन नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज इन्व्हर्शन. Inversion, you know that the inversion, our English sentence pattern is SVO, but in a poem we did not follow the sentence pattern. आपण लेसनमध्ये किंवा एखाद्या पॅराग्राफमध्ये सेंटेन्स पॅटर्न आपला काय असतो, सुरुवातीला सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट असं असतं. पण पोएममध्ये तसं केलं जात नाही. सो इन अ पोएम, व्हेन द पोएट हू राईट द पोएम, देन ही डू नॉट यूज कन्स्ट्रक्शन, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. ही ओनली राईट हिज पोएम. तो सेंटेन्स कन्स्ट्रक्शनकडे लक्ष देत नाही जो पोएट असेल तो कोणताही. तो फक्त कवितेचे लाईन्स असतात ते त्याचं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन पाहिलं जात नाही. But inversion suggests that the correct construction of the sentence. Here, look at the example. But a sour lingers still. This is the line. This is the example of inversion. But the correct order is a sour still linger. खरी ऑर्डर कशी पाहिजे होती, अकॉर्डिंग टू द इंग्लिश construction, a sour still linger. This is the construction. But in a poem, the poet use but अ सोअर लिंगर स्टील. पोएममध्ये वाक्य कसं वापरलं आहे, बट अ सोअर लिंगर स्टील असं वापरलं आहे. पण इंग्लिशच्या कन्स्ट्रक्शननुसार जे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आहे ते करेक्ट कसं पाहिजे होतं तर अ सोअर स्टील लिंगर. सो दिस इज इन्व्हर्शन फिगर ऑफ स्पीच. वी हॅव टू करेक्ट द सेंटेन्स पॅटर्न. आपण सेंटेन्स पॅटर्न जो आहे किंवा सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आहे ते आपल्याला करेक्ट करायचं असतं अकॉर्डिंग टू द SVO पॅटर्न. ओके. Then the next figure of speech, synecdoche. Synecdoche is a figure of speech in which word phrase that refer to a part of something is substituted stand for the whole. म्हणजे सिनेडोकी काय आहे की एखादा पार्टबद्दल बोललं जातं, पण तो पार्ट म्हणजे काय असतो ते पूर्ण होल पर्सन, होल ऑब्जेक्ट त्याबद्दल बोललं असतं. ओके. हिअर लुक ॲट द एक्झाम्पल. नाव हिज जेस्चर टू माइन आईज. माइन आईज म्हणजे पोएटचं आईज, बरोबर आहे. ओके. सो द पोएट आईज रिप्रेझेंट द पोएट होल. म्हणजे इथं कवित्रीचे जे डोळे आहेत म्हणजे त्याची पूर्ण बॉडी तिथं आपल्याला तिथं काय करायचे, सबस्टिट्यूट ते केलेलं आहे त्याबद्दल. ओके. म्हणजे आईज रिप्रेझेंट ॲज अ पोएट होल बॉडी, म्हणजे पूर्णपणे पोएट तिथं सांगितलेलं आहे. ओके. सो दिस इज द सिनेडोकी फिगर ऑफ स्पीच. Then the last figure of speech is hyperbole. Hyperbole in Marathi we call that अतिशयोक्ती. Here the example seems to touch the starry skies. Here in this line the ideas are exaggeration, the source greatness,
एक्झॅग्रेशन ऑफ सोअर ग्रेटनेस. इथं कवयित्रीने काय केलं आहे की सोअरचं म्हणजे जे फार्मर आहे त्याचं ग्रेटनेस डायरेक्ट कशाची कंपेअर केलं आहे, स्टारी स्कायची, आकाशातल्या चांदण्याशी कंपॅरिझन केलेलं आहे. सो दिस इज द एक्झॅग्रेशन आयडियाज. खूप अतिशयोक्ती दाखवलेली असल्यामुळं त्याला आपण काय म्हणतो, हायपरबोल फिगर ऑफ स्पीच. So, dear student, in today's lecture, we have discussed some brainstorming activities related to this poem. The other remaining activities we will discuss in a next lecture. So, thank you so much.